नमस्कार मंडळी, भार्गव फूड कॉर्नरमध्ये आपले हार्दिक स्वागत। सध्या बाजारामध्ये मस्त अशा ताज्या पावट्याच्या शेंगा, वाटाणे, गाजर सगळीकडे दिसतात। मग म्हटलं मस्त असा भात करूयात। त्यासाठी पहिले तांदूळ धुवून घ्यायचे, पावट्याच्या शेंगा, वाटाणे सोलून, गाजर, बटाटा बारीक करून घ्यायचा। मग ते चांगलं पाण्याने धुवून घ्यायचं। आता एका कुकरमध्ये तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, तमालपत्र टाकून लगेचच बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा व 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा। नंतर हिंग, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ टाकून पुन्हा परतून घ्यायचं। टोमॅटो शिजून मऊ झाल्यावर त्यात धुतलेले वाल, वाटाणा, बटाटा, शेंगदाणे, गाजर टाकून मिक्स करून घ्यायचं व धुवून घेतलेले तांदूळ आणि पाणी टाकून वरतून 1 चमचा तूप व कोथिंबीर टाकायची। कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या घ्यायच्या। कुकर थंड झाल्यावर झाकण काढून बघायचं कसा मस्त आपला भात तयार झाला आहे। रेसिपी आवडल्यास तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।